नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे रिॲक्शन रोहितमध्ये. कालच पुणे शहरात भर दिवसा गोळीबार झाला आहे. पुण्यातील उच्चाभ्रू रहिवाशांचा परिसर असलेल्या कोथरूड परिसरात हा गोळीबार झाला. कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला आहे. या घटनेत शरद मोहोळकर याला 3 गोळ्या लागल्या आहेत. कोथरूडमधील सुतारदरा परिसरात ही घटना घडली. गोळीबाराचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही, परंतु गँगवॉर प्रकरणातनं हा गोळीबार झाल्याची शक्यता एकंदरीत आहे. हल्ल्यात जखमी झालेला शरद मोहोळ याचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. शरद मोहोळ याचा आजच म्हणजेच काल लग्नाचा वाढदिवस आहे. त्या दिवशी त्याचा मृत्यू झाला. त्या कारणाने सर्व तिथली जनता हळहळते. भर दुपारी गोळीबारांचा थरार पुण्यातील कोथरूड परिसर हा नेहमी गजबजलेला असतो. या ठिकाणी अज्ञात हल्लेखोरांनी शरद मोहोळ याच्यावर एकामागे एक 3 गोळ्या झाडल्या. त्यातील एक गोळी त्याच्या खांद्यावर लागली. त्यानंतर शरद मोहोळ याला सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. गोळीबार केल्यानंतर घटनास्थळावरून आरोपी फरार झाले. गोळीबाराच्या घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. तसेच परिसरातील CCTV फुटेज तपासून हल्लेखोरांची माहिती घेतली जात आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे जे काही आता सध्या आपण बघणार आहोत की नेमकं कोण आहे शरद मोहोळ. शरद मोहोळ नेमका कोण आहे, तर शरद मोहोळ पुणे येथील कुख्यात गुंड आहे. त्याच्यावर हत्येचा प्रयत्न, खंडणी, अपहरण यासारखे अनेक गुन्हे दाखल आहेत. शरद मोहोळ आणि साथीदारांनी टोळी युद्धातून गणेश मारणे, टोळीतून पिंटू मारणे याचा मर्डर केला होता. निलायम चित्रपटाजवळ एका हॉटेलमध्ये ही घटना घडली होती. त्यावेळेस नटरंग हा मुळी लागला होता. या खून प्रकरणात त्याला अटक झाली होती. या खटल्यात जामीन त्याला मिळाला. त्यानंतर दासवे येथील सरपंच शंकर धेंडले यांची त्यांनी अपहरण केल्या प्रकरणात त्याला पुन्हा अटक करण्यात आली होती. त्याच्यानंतरनी जे काही जर्मन बेकरी स्फोटाच्या वेळेस दगडूशेठ हलवाई गणपती पुणे मंदिराजवळ बॉम्ब ठेवण्याचा प्रयत्न करणारा संशयित दहशतवादी कातील सिद्दीकी हा इंडियन मुजाहिदीन संघटनेचा संशयित दहशतवादी असल्याचे एटीएसने केलेल्या तपासात निष्पन्न झालं होतं. त्याच्यानंतर बघा 6 दहशतवाद्यांसमवेत दिल्ली पोलिसांनी सिद्दीकीला अटक केली होती. 13 फेब्रुवारी 2010ला पुण्याच्या जर्मनी बेकरीत बॉम्बस्फोट झाला होता. त्या अनुषंगानेही जे काही सिद्दीकी कातीलकडे तपास करण्यात आला होता. त्यानंतर त्याची रवानगी येरवाडा कारागृहातील अंडा सेलमध्ये करण्यात आली होती. त्याचवेळी शरद मोहोळ आणि आलोक भालेराव हे अंडा सेलमध्ये वेगवेगळ्या बराकमध्ये होते. घटनेच्या दिवशी सकाळी कातील हा म्हणजेच सिद्दीकी कातील हा अंडा सेलच्या मोकळ्या जागेत फिरत असताना आलोक आणि त्यांच्यामध्ये बातचीत सुरू होती. याच दरम्यान आलोकला आणि शरदला कातील त्याच दिवशी दिल्ली येथे जाणार असल्याची कुठेतरी कुणकुण लागली आणि त्यांना समजलं. त्यांनी त्याचवेळी कातीलच्या सेलमध्ये जाऊन त्याचा बरमोड्याच्या जी काही नाडी असते नाडीने गळा आवळून फास दिला. विरोध करू नये यासाठी आलोकने त्याचे पाय धरले. दोन्ही नाड्या जाळून त्याची जी राख आहे संडासच्या बाथरूममध्ये म्हणजे संडासच्या भांड्यामध्ये टाकली होती. त्यानुसार दोघांवर संगनमत करून खून केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. येरवडा कारागृहात असताना कातील सिद्दीकीचा त्याने खून केला होता या खटल्यातून त्याची पुरावाबी निर्दोषमुक्त करण्यात आली होती आणि एकंदरीत त्यांचं नाव पुणे सिटीमध्ये हिंदूंचा डॉन असं एकंदरीत चर्चा उठली होती. त्यानंतरही त्यांची गुन्हेगारी कृत्य सुरूच होती. त्यामुळे जुलै 2022मध्ये त्याला पुणे जिल्ह्यातून 6 महिन्यासाठी तडीपार करण्यात आलं होतं. पण मधल्या काळामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील जे काही राहुरीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समेत त्यांचा एक फोटो व्हायरल मोठ्या प्रमाणात झाल्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयाकडून त्यांच्यावर तक्रार देण्यात आली. त्याचे तरी पुढील जे काही घटनाक्रम आहे आणि पुणे पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला.
मात्र स्वतः गुन्हेगारी विश्वास असलेल्या शरद मोहोळने स्वतःच्या पत्नीच्या मार्फत राजकारणात उतरायचं एकंदरीत ठरवलं होतं. शरद मोहोळ आणि त्यांची जी काही टोळीचे कार्यक्षेत्र कोथरूड परिसरामध्ये आहे, त्यामुळे कोथरूडचे आमदार असलेले चंद्रकांत दादा पाटील आणि नगरसेवक म्हणून काही निवडून येणाऱ्या माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना शरद मोहोळचा त्यांना फायदा होईल असं बोललं जात होतं. तर एकंदरीत अशी ही घटना आहे. आणि खून का केला गेला, शरद कुळीचा खून का केला गेला याचं स्पष्टीकरण नुकतंच आलेलं आहे. ते म्हणजे दरम्यान आरोपीने हा गुन्हा जमिनीच्या आणि पैशाच्या जुन्या वादातून केल्याचे पोलिसांना सांगितलेलं आहे. आणि खून कोणी केलेला आहे, तर त्याचा जोडीदार आहे, साथीदार आहे, व्यावसायिक आहे त्यासोबतचा. तर त्या मोहोळ याचा साथीदार जे काही साहिल उर्फ मुन्ना संतोष पोळेकर यांनी अन्य साथीदारांच्या मदतीने गोळीबार केल्याचं स्पष्ट झालेलं आहे. त्याने असं पोलिसांना सांगितलेलं पण आहे. तर अशी एकंदरीत ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली, आवडल्यास नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून पुढील व्हिडिओ बनवण्यासाठी मला एक मोटिवेट भेटेल. व्हिडिओ इतकाच होता. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच परत एकदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जेणेकरून महत्त्वाचं म्हणजे लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.